आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हिरोदिया सर, माननीय आमदार म्हणत नाही तर आचारसंहिता लागू आहे म्हणून आमचे उद्योजक म्हणून आम्ही काल त्यांना बोलवायला गेलो. ठीक आहे, पण आम्ही त्यांना या ठिकाणी उद्योजक म्हणून बोलवले कारण ते आमच्या नेहमीच कुठल्याही कामाला जाऊन येतात आमदार म्हणून. तर असे आमचे कार्यसम्राट आमदार विलासराव दांडे पाटील, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष बनकर साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक आणि आमचे माजी अध्यक्ष सुरेश मेत्रे साहेब, संस्थापकीय अध्यक्ष तात्यासाहेब सत्कार, त्याचप्रमाणे सचिव माननीय सदरे साहेब, त्याचप्रमाणे इंद्रायनगरचे नगरसेवक माननीय संजय शेठ वाले साहेब, संजय पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष जयंतकर साहेब आणि आपण सर्व उद्योजक आणि जे पुरस्कार्थी त्यांचे सर्व नातेवाईक मंडळी. गेली 35 वर्ष आमची ही संघटना उद्योग क्षेत्रात या ठिकाणी ज्या ज्या उद्योजकांना अडचणी येतात त्यांच्यासाठी काम करते. आमचे अनेक माजी अध्यक्ष या ठिकाणी आहेत, त्यांनी भरपूर काही काम या उद्योग क्षेत्रासाठी केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता आमचे नितीन बनकर आत्ताचे अध्यक्ष आम्ही आणि आमचे सर्व मंडळी उद्योगासाठी काही नवीन प्रयोग करत असतो. आणि ह्या प्रयोग करता मी जवळजवळ संघटनेची 24 वर्ष संघटित आहे, म्हणजे संघटनेचा सभासद आहे आणि गेली 24 वर्ष मी संघटनेबरोबर काम करतो. आणि अनेक वेळा असं सुचवलं गेलं की आपण काहीतरी उद्योजकांना काहीतरी प्रोत्साहन करण्यासाठी काहीतरी करायचं, अनेक उपक्रम झाले, पण हा पण उपक्रम करायचा पण त्याला मुहूर्तमुळे येत नव्हती. परंतु काय आला मध्यंतरीच्या काळात मला हिरोदिया साहेब पण इथं आहे, त्यांचं मी सप्लायर आहे आणि त्यांच्या MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन्न हिरोदिया यांनी मला बेस्ट सप्लायर म्हणून अवॉर्ड दिलं मागच्या 3-4 तर मला अवॉर्ड दिल्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळ म्हटले कवर तुला अवॉर्ड मिळाला, मग माझा सत्कार ठेवला ते. आणि सत्कार ठेवता सत्कार देताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव दीपक फल्ले, तुम्ही फार आता पुरस्कार घेतले, आता सत्कार घेता देण्याचंही काम करा आणि ही जबाबदारी माझ्यावर टाकली. तर आता मला पुरस्कार देताना या ठिकाणी आम्ही पुरस्कार देण्याचं काम या वर्षापासूनच चालू केलं आणि पुढे सातत्याने हे चालू राहणार आहे. असं हे आमचं पहिलं वर्ष आहे, त्याच्यात काही आम्हाला नाविन्य शिकायला वेळोवेळी मिळत जाईल, परंतु इथून पुढे नेहमी दरवर्षी हा कार्यक्रम असणार आहे. आणि आता हे कार्यक्रमाला अध्यक्ष कोणाला घ्यायचं, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आम्हाला असा उद्योजक पाहिजे होता की ज्याचं आदर्श आपण घेऊ शकतो, आपल्या उद्योजकांना काही मार्गदर्शन मिळेल. मग एकच नाव कुठं आलं, अभय फिरोदिया. कारण ह्या उद्योजकांनी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर फार मोठे मोठे उद्योजक आहेत, पण ते सर्व बाहेर गेले. परंतु अभय फिरोदियांचा उद्योजक उद्योग अजूनही इथे आहे, जरी त्यांनी बाहेर एक्सटेन्शन दुसरा नवीन उद्योग आणि म्हणून ते आम्हाला आदर्श वाटले आणि त्याची डेट मिळत नव्हती. परंतु एवढं बिझी शेड्यूल असतानाही त्याच्या आम्ही माझे मित्र व्हाईस प्रेसिडेंट प्रवीण कांतराव यांनी मला फार मदत केली त्या कामी त्यांची डेट मिळवण्यासाठी आणि अखेर त्यांची डेट मिळाली. तुम्ही जर बघितलं आज आपले भारताचे पंतप्रधान अमेरिकेला गेले तर यांचं भाषण जर चालू झाले तर तुम्हाला वाटेल तर खरंच मोदी इथं आले की काय भाषण करायला, असं नक्कीच बात होईल. याची शक्ती नाही की त्यांचं भाषण 2-3 वेळा ऐकलेलं आहे, खूप छान बोलतात ते. त्यामुळे त्यांच्या भाषणाला आपण खूप देणार आहोत, सगळ्यांना त्यांचा आदर. तर असे हे आजचे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आदर्श आपले. हा कार्यक्रम घेण्याचा हेतू आहे की असा आहे की आमचे जे उद्योजक आहे पिंपरी चिंचवडमध्ये, आज पिंपरी चिंचवडमध्ये खूप समस्या आहेत, अनेक उद्योजक बाहेर जातात. तर आमच्या संघटनेने वारंवार त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, पण हा एक प्रयत्नाचा भाग म्हणून चांगल्या उद्योजकांना प्रोत्साहन दिलं त्यांना किंवा काही त्यांच्या कामाचा कौतुक केलं. तर अजून काही टेक्नॉलॉजी आता भावे साहेबांचं इथं उदाहरण आहे आपल्याकडं. तर असे उद्योजक आम्हाला मोटिवेट करण्यासाठी हे आमचा संघटनेचा एक छोटासा उपक्रम आहे. आणि जे पुरस्कार की आज आपल्याला जे सिलेक्ट केलेले आमची जी टीम आहे यामध्ये आमचे उपाध्यक्ष जयंतकर साखरे साहेब असतील, त्याचप्रमाणे संजय ओढे साहेब आहेत, त्याचप्रमाणे गणपत बोलते साहेब आहेत,
त्याचप्रमाणे विजय खळसकर आहे, शांताराम पिसाळे, ही सगळी मंडळी ज्यावेळेस आम्ही सर्व एकत्र ही टीम काम करणं म्हणजे टीम वर्क आहे आणि ते सिलेक्शन करणं प्रॉपर तऱ्हेने आम्ही प्रत्येकाच्या नुसतं डाटा गोळा केला नाही तर प्रत्येकाच्या कंपनीला जाऊन व्हिजिट केलेले. कुठलाही उद्योगधंदा करताना 4 टीम महत्वाच्या आहेत. त्या 4 टीम कुठली? दुसरा टीम टेक्नॉलॉजी, तिसरा टीम आणि चौथा ट्रेनिंग. हे जे 4 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तो उद्योजक प्रॉपरपणे त्यांचा युटिलाइज केला तर तो उद्योजक यशस्वी होऊ शकतो. आणि हे उद्योजक खरंच यशस्वी आहेत आणि आम्ही ते प्रत्यक्ष पाहिले. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. अत्यंत काटेकोरपणे काम करून यांना हे केलं. आपण त्यांचा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही कधी वेळ मिळाला तर त्यांच्या फॅक्टरीला जाल आणि त्यांना व्हिजिट करा. त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असं ही ट्रीटमेंटचं युनिट यांचं आपले काळुंगे साहेबांचं आहे. अत्यंत बघण्यासारखं एक एक म्हणजे हिरे आम्ही शोधून काढलेले आहेत. तर अशा हिऱ्यांचं या ठिकाणी आम्ही दरवर्षी कौतुक करणार आहे. आज 5च नाव आहे पण दरवर्षी आम्ही 5 नावं अजूनही दरवर्षी नवीन. तर आपण त्याचं नक्कीच त्याचप्रमाणे आपण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल आणि पुढच्या वर्षी आपण पण त्या तऱ्हेनं तयारी कराल असं आम्हाला या ठिकाणी संघटनेला वाटतंय. आज बोलणं उचित नाही कारण आपल्याला फिरोजिया साहेबांना ऐकायचंय, लांडे साहेबांचं ऐकायचंय. या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आम्हाला जे म्हणजे जो महत्वाचा भाग येत नाही ना तर आणि फरांदे साहेबांकडे मी जे गेलो म्हटलं आम्हाला एक असा कार्यक्रम आहे आणि मला स्पॉन्सरशिप पाहिजे. अरे किती पाहिजे म्हणजे असे लोक पण आपल्याकडे तर एक काय पाहिजे ते घेऊन जा. एक मिनिटात त्यांनी निर्णय दिला. तर असे अनिल फरांदे आज नाही आले योगासाठी तर त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपल्या आमचे कोर कमिटीचे जे मेंबर आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि संघटनेने मला जी जबाबदारी दिली त्यामध्ये आमचे सर्व संचालक असतील, अध्यक्ष, सचिव त्यांनी मला जबाबदारी दिली आणि मला हे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.